माझ्याबरोबर माझ्या शेजारी उपस्थित असणारे ॲडव्होकेट योगेश पांडे जी FRPची केस मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जिंकलेली होती, ती केस चालवण्याचं काम योगेश पांडे यांनी केलेलं होतं। आज प्रामुख्यानं ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण जवळजवळ 3 वर्ष संघर्ष करून आम्ही तुकड्या तुकड्यानं मिळणारी जी FRP आहे ती वर्षानुवर्षे एक रकमी मिळण्याचा जो कायदा होता त्या कायद्याप्रमाणे मिळावी यासाठी मेहरबान उच्च न्यायालयाचा निर्णय घेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो होतो। आणि तो निर्णय झाल्यानंतर पुन्हा एकदा रडीचा डाव आता साखर कारखान्यांनी खेळायला सुरुवात केली आहे। वास्तविक पाहता आमची जी केस होती ती न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत शेटना यांच्या बेंच समोर होती। 50 तास त्याच्यावर सुनावणी झालेली होती आणि त्यानंतर सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर, कारण माझी जी याचिका होती याच्यामध्ये मी राज्य साखर संघ, राज्य सरकार, केंद्र सरकार या सगळ्यांना प्रतिवादी केलेलं होतं आणि त्यामुळे सगळ्या घटकांचं म्हणणं ऐकून घेऊन मग उच्च न्यायालयानं तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देणं हा शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय ठरेल असं रिमार्क मारून निकाल दिलेला होता। आणि मला माहिती होतं की याच्यावर साखर कारखाने रडीचा डाव खेळणार आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लगेच कॅव्हेट सुद्धा दाखल केलेलं होतं की याच्या स्थगितीसाठी ते जाऊ नयेत। आमच्या अपेक्षेप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात गेले, त्यालाही जवळपास 1 महिना होऊन गेला, पण यांच्या अपीलची पात्रता एवढी की 1 महिना झाला तरी सुप्रीम कोर्ट त्याला हात लावायला तयार नाही, अशी स्थिती आहे। पण सुप्रीम कोर्टात तर आम्ही लढूच, पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे जाऊन केंद्र सरकारला खोटं नाटं सांगून केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या सेक्रेटरीना एक पत्र काढायला लावलं। शासन निर्णय नव्हे, लक्षात ठेवा, एक पत्र काढलं साधं, कारण केंद्र सरकारचा जो निर्णय होईल तो सगळ्या देशाला लागू असतो। यांनी एक पत्र साखर आयुक्ताला लिहायला लावलं की मागे ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं FRP ठरवावी। ते पत्र बघितल्यानंतर गेल्याच आठवड्यामध्ये मी स्वतः जाऊन संबंधित सेक्रेटरींना भेटलो, त्यांना पत्र दिलं आणि त्यांच्या लक्षात आणून दिलं की मार्च 2025चा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल मी तुम्हाला पाठवलेला आहे आणि तो निकाल तुम्ही जरा वाचा। त्या केसमध्ये केंद्र सरकार सुद्धा पार्टी होतं, त्यामुळे ते वाचायची जबाबदारी तुमची, तरी सुद्धा तो निकाल न वाचता तुम्ही जर अशा पद्धतीचं जर का पत्र लिहित असाल तर तुम्ही कोर्टाचा अवमान करताय, म्हणून तुमच्या विरोधात मला अवमान याचिका दाखल करावी लागेल असं सांगितल्यानंतर ते गडबडले आणि त्यांनी सांगितलं की नाही हे साधं पत्र आहे, हे काही हा शासन निर्णय नव्हे आणि आम्ही कोर्टाचा निकाल आम्ही तपासून बघू आणि हायकोर्ट हे आमच्यापेक्षा वरचं आहे, हायकोर्टाचा निकाल जो असेल तोच निर्णय कायम असेल असं त्यांनी मला सांगितलं। हा झाला एक भाग। सुप्रीम कोर्टामध्ये अजून हिअरिंग लागत नाही, तेवढ्यात त्यांनी आता काय केलं, राज्य साखर संघ, माझ्याकडे ही जी याचिका त्यांची आहे ती आत्ता मला मिळालेली आहे, राज्य साखर संघ मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा गेलेला आहे। कुणाच्या विरोधात?
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात. आता यात गंमत अशी आहे की जस्टिस गिरीश कुलकर्णी आणि अद्वैत सेटना यांच्यासमोर जी याचिका चाललेली होती त्याच्यामध्ये केंद्र सरकार होतं, राज्य सरकार होतं. त्यांनी दोघांनी आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे. उलट 50 तासापैकी जवळजवळ 40 तास राज्याचे ॲडव्होकेट जनरल हे स्वतः बसून होते त्या याचिकेमध्ये. जणू काही आबाळच कोसळणार आहेत ते जर हजर नाही राहिले तर, अशा पद्धतीने ते बसून होते. त्यांनी राज्य साखर संघाचे वकील अंतरकर आणि ॲडव्होकेट सराफ अटर्नी जनरल यांनी वाटेल ते आरोप माझ्यावर केले की हा माणूस राज्याच्या साखर उद्योगाला विटीस धरतोय, ह्या एकट्या माणसामुळं राज्याचा साखर उद्योग अडचणीत आलेला आहे, ह्या माणसाला एक रकमी FRP मिळालेली आहे म्हणून दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला माझा जो ऊस जातो माझ्या ऊसाची बिलं त्यांनी कोर्टासमोर दाखल केली. त्यावेळी मी सांगितलं की मी माझ्या मनगटाच्या बळावर, कायद्यानं नव्हे मनगटाच्या बळावर मी माझी एक रकमी FRP मिळालेली आहे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक रकमी FRP कायद्यानं मिळाले पाहिजे म्हणून मी इथं बांधायला आलेलो आहे. एवढं असताना आज साखर संघ केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा कोर्टात जातो. ह्याच्या पाठीमागचा खोडसाळपणा एवढाच आहे की काहीतरी करून खोटं नाटं सांगून कोर्टाची दिशाभूल करायची, कोर्टाला खोटी माहिती द्यायची. आणि हा जो शासन निर्णय, कारण ह्या हायकोर्टाच्या आदेशानंतर मी साखर आयुक्तांना भेटलो. मला वाटतं की ती तारीख होती 25 मे. मी त्यांना हायकोर्टाच्या निकालाची प्रत दिली आणि सांगितलं की मला आता मागच्या 3 वर्षापासून, कारण 2022 पासून FRPचे तुकडे पाडलेले होते, मागच्या 3 वर्षाचा मला हिशेब पाहिजे. राज्यातल्या साखर कारखान्यांनी 2 किंवा 3 तुकड्यामध्ये FRP दिल्यानंतर शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966चा जो भंग झालेला आहे आणि मग उशिरा जे काही ऊसाचं पेमेंट दिलं जातं त्यासाठी 15% व्याजाची जी काही सवलत, त्या व्याजासकट किती नुकसान झालं शेतकऱ्यांचं ते व्याज जर उशिरा पैसे दिल्यामुळं आणि त्याच्या व्याजाचे पैसे किती होतात ह्याचा सगळा हिशोब मला पाहिजे. म्हणून मी 25 मेला साखर आयुक्तांना भेटल्यानंतर माझ्या पत्राच्या आधाराने साखर आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं की इथून पुढं मागच्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानंच FRP निश्चित केली जाईल. आणि मागच्या 3 वर्षामध्ये आता 2022चं शासन निर्णयच रद्दबातल झाल्यामुळं 2022 नंतर तुकड्या तुकड्यानं ज्यांनी FRP दिलेले आहे त्यांनी उशिरा FRP दिल्यानंतर त्याचं व्याजाची रक्कम किती होती सगळा हिशेब ताबडतोब साखर आयुक्तालयाला द्यावा असं परिपत्रक काढलं. आणि त्या परिपत्रकाला चॅलेंज आता या याचिकेनं साखर संघानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेला आहे. सोमवारी मी हस्तक्षेप याचिका याच्यामध्ये सुद्धा करणार आहे, कारण माझा राज्य सरकारवर ही नुरा कुस्ती आहे. सरळ सरळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात साखर संघ जाणं म्हणजे ही नुरा कुस्ती आहे. कोर्टाच्या कचाट्यात सापडून तांत्रिक मुद्दे उपस्थित करून काहीतरी करून कसा तरी स्टे घ्यायचा आणि यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला तुकड्या तुकड्यानं पैसे देण्यासाठी आदेश आणायचा, ही केविलवाणी धडपड साखर कारखानदारांची आहे. पण ती यशस्वी मी होऊन देणार नाही. हस्तक्षेप याचिका दाखल करून मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. जर 50 तास सुनावणी झाली मग याच्यामध्ये नेमकं काय झालं ती संपूर्ण केस खरं तर केस लॉ म्हणून ती गेली पाहिजे. आणि झाली केस लॉ झालेली आहे. रिपोर्टेड जजमेंट याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये सगळं झालेलं आहे. ही FRP ठरवण्याची पद्धत कुठून सुरू झाली. FRPच्या पूर्वी SMP होती आणि ती SMP देत असताना सुद्धा यापूर्वी 1978 साली असेच कारखानदार कोर्टामध्ये गेलेले होते आणि त्यावेळी केंद्र सरकारनं भार्गव समिती नेमलेली होती. नेमकी शेतकऱ्याला ऊसाचे पैसे द्यायचे कसे, 14 दिवसाच्या आत द्यायचं तर मग आणि हिशेब द्या
किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं, कारण 2022 पासूनच परिपत्रक रद्द केलेलं आहे, हायकोर्टाने निकाल दिला. त्याचा अर्थ 1966चा कायदा लागू झाला आणि कायदा असं सांगतो की ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत ऊसाचे एक रकमी पैसे दिले पाहिजेत. मग ह्यांनी तर तुकड्याने दिले, मग उरलेल्या रकमेला 15% व्याज द्यायचं आहे. मग ती व्याजाची रक्कम किती होते ह्याचा हिशेब द्या, असं साखर आयुक्तांनी त्यांना पत्र लिहिलं होतं. त्या परिपत्रकाला आता यांनी चॅलेंज केलं. हे मुंबई हायकोर्टात, कारण राज्य साखर संघाचं ऑफिस मुंबईत असल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलं. आम्ही तिथं जाऊ आणि इथं सुद्धा गरज भासली तर इथं सुद्धा दाखल करणार आणि इथं मी स्वतःच चालवणार, बघू काय होतं ते. नो 30-32 हजार कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करायचं त्यांचं कारस्थान चालू आहे. म्हणजे जवळपास 50,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम याच्यातून वरच्यावर अलगद लोण्याचा गोळा काढावा तसं काढला जाणार आहे. आणि त्या 50,000 कोटीमध्ये हिस्सा मागणारे सुद्धा अनेक आहेत. विरोधी पक्षात हे नाहीत असं म्हणायचं काही कारण नाही. आणि त्यामुळं नितीन राऊतांनी असं जरी म्हटलं असलं तर मला माहीत आहे की याच्यात आर्थिक हितसंबंध असल्यामुळं अनेक लोक याच्यामध्ये असणार आहेत. मग नितीन राऊत असोत किंवा आणखीन कुणी असोत, आम्हाला फरक पडत नाही. हे 50,000 कोटी रुपये ह्या राजकीय नेत्यांना आणि ठेकेदारांना आम्ही पचवून देणार नाही. मुळात या शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही, कारण हा कर्ज काढून हा रस्ता जो होणार आहे ते शेवटी टोलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेलाच ते कर्ज फेडावं लागणार आहे. हे आम्ही होऊन देणार नाही. 100% आमिषाचा एक प्रकार आहे. आता नितीन राऊतांनीच सांगावं की त्यासाठी त्यांना किती पैसे मिळाले, म्हणजे अधिक प्रकाश पडेल. अजितदादांच्या वक्तव्यावरून त्याला पुष्टीच मिळते. म्हणजे 1,06,000 कोटी झालं असं मीही ऐकतोय. म्हणजे जो 32,000-33,000 कोटीत व्हायला पाहिजे तो 1,06,000 कोटीत होत असेल तर मग मलाही आता भ्रष्टाचाराचा आकडा वाढवावा लागेल, तो 70,000 कोटीवर न्यावा लागेल. म्हणजे आणि दादानीच महाराष्ट्रामध्ये एक शब्दप्रयोग अतिशय लोकप्रिय केलेला आहे, तो म्हणजे सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता. त्याच्यावर जास्त स्पष्टीकरण दादाच करू शकतील, कारण सिंचन घोटाळा त्याच्यावरच आधारित होता. तेव्हा हे होणारच आहे मला माहिती आहे. अजून तो 1.5 लाखाच्या वर गेला तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही, पण मुळात झाला पाहिजे ना, आम्ही तो होऊन देणार नाही. एकदा अजितदादा खाजगीमध्ये असं म्हणतात की एक रस्ता असताना त्याच्या शेजारी दुसरा रस्ता करायची काय गरज आहे का, पण तो विषय मुख्यमंत्री हाताळतात त्यामुळे त्याच्यावर मी काय बोलणार नाही असंही बोलतात ते खाजगीमध्ये. एकतर पीक विमा घेत असताना 4 ट्रिगर वगळल्यामुळं महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळं विम्याचा आता शेतकऱ्यांना काही लाभ होणार नाही. नुकसान भरपाई देण्याच्या ऐवजी सानुग्रह अनुदानाच्या नावाखाली कुठेतरी अंगाराची पुडी देण्याचा प्रयत्न सरकार करेल, ते आम्हाला मान्य नाही. आता या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर त्यांचा 7/12 कोरा करणे हाच त्याच्यावरचा पर्याय आहे आणि ते सरकारनं करावं अशी आमची भूमिका आहे. महादेवी हत्तीच्या संदर्भामध्ये असं ठरलेलं आहे की वनताराचे CEO मध्यंतरी येऊन गेले, त्याने महादेवी हत्ती नादनी मठाला देण्यासंदर्भात वनताराची काही हरकत नाही, परंतु सुप्रीम कोर्टाच्या
वरून आमच्याकडे तो हत्ती आलेला आहे आणि त्यामुळं राज्य सरकार, वनतारा आणि नांदणी मठ यांनी संयुक्तरित्या सुप्रीम कोर्टामध्ये हा हत्ती परत आणायचा यासाठी प्रयत्न करायचं ठरलेलं आहे। एक तर नांदणी माधुरी हत्ती सुदृढ आहे असे 9 सर्टिफिकेट्स असताना खोटं रेकॉर्ड तयार करून हा हत्ती नेलेला आहे। तिला उपचाराची गरज आहे, ती आजारी आहे, तिला मल्टी फ्रॅक्चर आहे, तिला आर्थरायटिस आहे, असं वाटेल ते खोटं नाटक करून ते नेलेलं आहे। आणि त्यामुळं आता पुन्हा सुप्रीम कोर्टाला तेच लोक जाऊन सांगणार आहेत की आता हत्ती बरा आहे आणि आता नांदणी मठाला पाठवायला काय हरकत नाही। आणि म्हणून कोर्टाला असं सांगायचं ठरलेलं आहे की पुढचे जे काही उपचार करायचे आहेत ते नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये हत्तीसाठी एक सुसज्ज अशा प्रकारचं हॉस्पिटल, त्याला हायड्रोथेरपी देण्यासाठी एक मोठा सुसज्ज तलाव आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इथंच करायच्या। त्यासाठी वनतराचे त्यांचे जे काय प्राणी तज्ज्ञ आहेत त्यांनी येऊन मार्गदर्शन करायचं। एवढंच नव्हे तर भारतीय विद्यापीठाचे प्रमुख असणारे आमदार विश्वजित कदम यांनी यासाठी येणाऱ्या खर्चाला भारतीय विद्यापीठ आर्थिक मदत करेल अशी घोषणा केलेली आहे। आता फक्त सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता द्यायची आहे। दरम्यानच्या काळामध्ये हायकोर्टानं जो आदेश दिला तो हाय पॉवर कमिटीच्या आदेश कायम ठेवला। म्हणजे याच्यामध्ये मुख्य आदेश आहे तो हाय पॉवर कमिटीचा आहे। तोच आदेश हायकोर्टानं कायम केला, तोच आदेश सुप्रीम कोर्टानं कायम केला। आणि हाय पॉवर कमिटीचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये पॅरेग्राफ नंबर 110 मध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा धार्मिक कार्यक्रम असेल तेव्हा नांदणी मठाला हत्ती पुरवण्यात यावा। त्या आदेशाचा आधार घेऊन हाय पॉवर कमिटीकडे नांदणी मठाकडून एक अर्ज केलेला आहे की 18 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर आमचा चातुर्मासाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होतात आणि त्या काळामध्ये हत्ती हा मानाचा आहे, पूजेचा मान हत्तीला असतो आणि त्यामुळे आम्हाला हत्ती द्यावा अशी मागणी केलेली आहे। आणि ती मागणी केल्यानंतर हत्ती द्यायला काय हरकत नाही अशा पद्धतीची भूमिका वनतारानं हाय पॉवर कमिटीसमोर घ्यायचं कबूल केलेलं आहे। त्यांच्या वकिलांच्याबरोबर तशी चर्चा झालेली आहे। तर हाय पॉवर कमिटीच्या निर्णयाची आता प्रतीक्षा आहे, लवकरच तो निर्णय होईल असं अपेक्षा आहे। पहिल्यांदा पूजेच्या निमित्तानं हत्ती आणायचा आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टामध्ये कायमस्वरूपी हत्तीवर उपचार करायला आम्हाला परवानगी मिळावी अशी याचिका दाखल करायची असं ठरलेलं आहे। 18 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर असा कार्यक्रम आहे, पण साधारणपणे 28 ऑगस्ट नंतर सगळ्या मुख्य पूजेचा कार्यक्रम सुरू होतो अशी मागणी केलेली आहे। हे भाकड जनावरं खरेदी करणं, कत्तलखान्यांना पुरवणं, हा व्यवसाय करणारा जो कुरैशी समाज आहे महाराष्ट्रातला, त्यांनी 7 जुलैपासून या सगळ्या त्रासाला कंटाळून जनावरांच्या बाजारामध्ये जायला बहिष्कार टाकलेला आहे आणि ते आता बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी जात नाहीत। त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची फार मोठी कुचंबना होत आहे, कारण स्वतः शेतकरी खरेदी आणि विक्री करू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये खरं तर हे जे गोरक्षक आहेत त्यांनी गाड्या अडवायच्या, वाहतूक करणाऱ्यांना त्रास द्यायचा आणि म्हणून याच्यामध्ये खंडण्या मागण्याचे प्रकारसुद्धा अनेक घडलेले आहेत। आता ते सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्राच्या पोलीस आयुक्तांनी नुकतंच 2 दिवसापूर्वी एक परिपत्रकही काढलेलं आहे की पोलिसाशिवाय कुणालाही गाडी अडवता येणार नाही। परंतु एवढ्यावर ते थांबत नाही, ही वरवरची मलमपट्टी झाली। मुळामध्ये
गाईला आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये फार मोठं महत्त्व आहे, देवी मानलं जातं, हे ठीक आहे. परंतु देशी गाईची हत्या कुणीच करत नाही, लक्षात घ्या. देशी गाईमध्ये खिलार आली, सैवाल आली, कंदारी आली, गीर आली, ह्या साऱ्या देशी गायी आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारनं जो कायदा केलेला आहे तो गोवंश हत्याबंदीचा कायदा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये संकरित गायी, बैल, रेडा यांचाही समावेश आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याला जी जनावरं निरुपयोगी आहेत, विशेषतः संकरित जनावरं, ती शेतीच्या कामाची नाही आहेत, ती भरपूर खातात, रेडा कामाचा नाही आहे, त्याचं नेमकं करायचं काय. आणि त्यामुळं हे जे ह्या अशा भाकड जनावरांची खरेदी विक्री करणारे जे लोक होते ते शेतकऱ्याच्या गोट्यावर जाऊन असे ही जनावरं खरेदी करायचे आणि कत्तलखान्याला पुरवायचे. आता कत्तलखान्याला परवानगी सरकारनंच दिलेली आहे, ती काय बेकायदेशीर कत्तलखाने नाहीत. आणि असं असताना या लोकांना विनाकारण त्रास दिला जातो, हे बरोबर नाही आहे. आणि पहिल्यांदा सरकारनं राज्यपालांचा वटहुकूम काढून देशी गाय वगळता बाकीच्या इतर जनावरांना जे काही कत्तलखान्याला पाठवलं जातं त्याला अडथळा आणू नये, पोलिसांनी सुद्धा अडवू नये, अशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. असंच करतं ते, असं काय करतात वाचायचं कधी ते नाही नाही मुष्टी देऊन टाकायला एवढं कागद लावायचं त्याला. आणखी एवढंच एफआरपीचं ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार 2022 पर्यंत ऊसाला दिली जाणारी जी एफआरपी होती, पूर्वी SMP होती, त्याचं रूपांतर एफआरपीत झालं. ती ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात विना कपात एक रकमी देण्यात यावं अशी आज या देशामध्ये परंपरा होती. 2022 साली महाराष्ट्र सरकारनं एक शासन निर्णय केला आणि जी बेसिक एफआरपी आहे ती 14 दिवसाच्या आत द्यावी, 10.25 रिकव्हरीची, आणि उर्वरित जी एफआरपी आहे ती सीझन संपल्यानंतर हिशेब करून द्यावा, अशा प्रकारची दुरुस्ती केली. त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः आव्हान दिलेलं होतं आणि 17 मार्च 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती शेटना या बेंचनं 2022चा राज्य सरकारचा शासन निर्णय रद्दबातल करून पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी एफआरपी देण्याचे आदेश दिला. तो आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे, परंतु 1 महिना झाला तरी सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी होत नाही, कारण त्याच्यामध्ये काही मेरिट नाही. राज्य साखर संघानं आता रडीचा डाव खेळलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी याचिका चालू होती त्यावेळी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि साखर संघ तिघांनी संयुक्तरित्या एफआरपीचे तुकडे करणं कसं गरजेचं आहे हे कोर्टाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. 50 तास त्याच्यावर सुनावणी झाली, पण तरीसुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये 14 ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे. हा रडीचा डाव आहे, कोर्टाची दिशाभूल आहे. आणि या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका मी येत्या सोमवारी दाखल करणार आहे आणि राज्य साखर संघ आणि राज्य सरकारचं पितळ कोर्टासमोर उघडं पाडणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.